तर मला सांगा दूध संकलन कसं होते, म्हणजे कशी प्रोसेसिंग असते संकलन करायची? अच्छा, आपलं दूध संकलन रिसोडला महानंदा कॉलनीमध्ये सृष्टी डेअरी नावाने एक दूध संकलन केंद्र आहे. जिथे की आपण 2000 लिटर दूध संकलन करू शकतो. त्याच्यासाठी दूध आल्यानंतर इलेक्ट्रिक काट्यावर आपण ते दूध मोजून घेतो. त्या दुधाचा वास, रंग, चव आणि फॅट चेक केल्या जाते. ते फॅट आणि वास, रंग, चव, फॅट चेक केल्याच्या नंतर आपण त्याला मोबाईल ॲप्स मध्ये एक शेतकऱ्यांचा डाटा सेव्ह केलेला आहे, जे की शेतकऱ्याला प्रत्येक कोड दिलेला आहे. त्या कोडवरती आपण ते दूध संकलन करतो. त्याचं वजन, त्याचा फॅट, त्याचा SNF, त्याचा मिळणारा दर आणि त्याची झालेली अमाऊंट एवढं ते आपण त्याच्यात सेव्ह केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मेसेजही जातो आणि चिठ्ठी मिळते. तर आपण हे संकलन केल्यानंतर सगळं रेकॉर्ड त्याचं 10 दिवसाचं आपण मोबाईलमध्ये स्टोअर करतो आणि 10व्या दिवशी आपण त्याचं बिल काढून 11व्या दिवशी त्यांना पेमेंट देण्याची व्यवस्था करतो. ॲपमध्ये सर्व गोष्टी, मोबाईल ॲपमध्ये सर्व सुविधा आहेत. तर मला विचारायचं होतं की बाबा आता कोणचं पण आपण बिझनेस असेल तर आपण बघतो की बाबा त्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे की पैसा, तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. काय सुरुवातीला मी व्यवसाय करत असताना माझ्यावर लोकांनी, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि मी जर नुसतं पैशासाठी काम केलं असतं तर माझी डेअरी आतापर्यंत चालली नसती. कारण विश्वास असा ठेवला की मी शेतकऱ्यांचं दूध खरेदी केल्याच्या नंतर मी नवीन असल्यामुळं माझं तर कधी दूध नासलं, कधी समोर गेलं नाही, कधी कोणा पैसे दिले नाही समोरच्यांनी, तरी मी विश्वासानं शेतकऱ्यांची मनं जिंकली म्हणून माझं दूध संकलन चालू आहे. कोरोनासारखी परिस्थिती आली होती, नोटबंदीसारखी परिस्थिती आली होती, त्याच्यातूनही मी आज मार्केटमध्ये टिकून आहे.